श्रद्धा असेल तर सगळं शक्य आहे. महाराजांवर विश्वास ठेवा. जीवनात कितीही मोठं संकट आलं तरीही महाराजांच्या चरणी लीन झाल्यास सर्व दुःख हलकी होतात. महाराज नेहमी सत्य बोला, सत्य वागा आणि चांगल्या मार्गाने जगा असा संदेश देतात. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नेहमी मेळ असायला हवा. स्वामी म्हणतात, भक्तीमध्ये अहंकाराला जागा नसते. मनातील अहंकार दूर करून स्वतःचे काम प्रामाणिकपणे करणं हीच खरी सेवा आहे. स्वामी म्हणतात, लोकांना फसवणाऱ्याला नेहमी कर्माची फळं भोगावी लागतात. आपले जीवन चांगल्या कार्यात आणि सत्कर्मात घालवावे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 31 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचा कधीही अपमान करू नका किंवा त्याची नासाडी करू नका, कारण अन्न माणसाला ऊर्जा आणि जीवन देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी काही वर्षे येतात ज्यात तो जगाशी कमी आणि स्वतःशी जास्त लढत असतो. त्या काळात लोकांची खरी ओळख होते, नात्यांचे मुखवटे उतरतात आणि स्वतःबद्दलच्या अनेक समजुतीही तुटतात. ही वर्ष तुमचं आयुष्य बदलतात, पण त्याहून जास्त तुमचा स्वभाव, विचार आणि जगाकडे पाहण्याची नजर बदलून टाकतात. कारण काही काळ असा असतो जो तुम्हाला काय मिळालं यापेक्षा काय गमावलं आणि त्यातून काय शिकलात हे शिकवून जातो. दिवसभर केलेले प्रामाणिक कष्ट आणि रात्री कुटुंबासोबत सुखाचे 2 घास खाण्याचा आनंद ही खरी संपत्ती आहे. ज्यांच्याकडे हे सर्व आहे तोच खरा श्रीमंत आहे. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा. प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जातो. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव सारखाच नसतो. काही अनुभव आपल्याला भरभरून आनंद देतात. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही. कोणतेही अपयश अंतिम नसतात, ती फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह असतात. स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते. यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका, कारण मेहनतीला आयुष्यात कोणताही पर्याय नाही. अडचणी तुम्हाला थांबवू शकतात, पण त्यांच्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यातच आहे. रात्र कितीही काळी असली तरीही सकाळ ही येणारच आहे. तू फक्त हिंमत धर. सूर्य तुझ्यासाठी उगवणारच आहे. थोडं थांब, थोडं विचार कर, पण हार मात्र मानू नकोस. तुझ्यात जी ताकद आहे ती तुला पुढे नेणारच आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवी सुरुवात आहे. जो उठतो पुन्हा पुन्हा तोच खरा विजेता आहे. प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही आणि प्रयत्न केल्यानंतर यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. लोक बोलतील, बोलू दे, तू तुझं काम कर. एक दिवस तेच लोक म्हणतील, हा माणूस वेगळा आहे. स्वप्न मोठी ठेव, मनात मेहनत कर. रोज थोडी थोडी यश तुझ्या दारात येईल. फक्त धीर धर, अजून थोडी. कधी कधी वाटतं सगळं संपलं, पण तेव्हाच नवीन सुरू होतं. आयुष्य असंच शिकवतं, जे तुटतं ते जोडतं. तुझी किंमत तूच ठरव, दुसऱ्यावर सोडू नकोस. तू जितका स्वतःवर विश्वास ठेवशील तितकं जग तुला मान देईल. चालत राहा तुझ्या वाटेवर, थांबू नकोस कधी. एक दिवस तूच म्हणशील, मी माझं स्वप्न जगलो आज. संघर्ष आहे म्हणून जगतो, नाहीतर आयुष्य रिकामा वाटलं असतं. प्रत्येक अडचण तुला शिकवते तू किती मजबूत आहेस ते. तू थकलास मान्य आहे, पण हरलास असं नाही. थोडी विश्रांती घे आणि उठ. लढाई अजून संपलेली नाही. आज जे कठीण वाटतंय उद्या ते सोपं होईल. फक्त एक पाऊल पुढे टाक, बाकी सगळं जुळून येईल. तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 30 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील. तुटलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करा, दुसऱ्यांच्या यशाची नाही. कधीकधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या. किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला.
योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भटकत नाही. माणसाला एक वाईट सवय आहे, तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त जातोय. कैचीमधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. नात्यात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगद कापून बाजूला सारता यायला हवं. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय हे लोकांच्या मनाचा विचार करून कधीच घेऊ नये, कारण आपली मेहनत कितीही असली तरीही लोक मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. आजकाल फक्त विचारांनी श्रीमंत असून चालत नाही, जगण्यासाठी पैसा लागतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून जाऊ देण्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं, कारण आवडणारी कोणतीच गोष्ट माणूस सहजासहजी कधीच सोडत नाही. वेळेस नाही म्हणायला शिकायला हवं. बऱ्याचदा समोरचा दुखेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागतो. काही गोष्टी वेळीच सोडून दिल्यास चांगल्या असतात, पुढे येऊ घातलेल्या सुखांना आयुष्यात जागा करून देण्यासाठी. माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्त्व नाही. त्यांच्याबरोबर त्यांच्यापुरतंही नसताना तो एखादी गोष्ट देतोय याला जास्त महत्त्व आहे. आपल्याला कुठे जायचं हे माहीत नसलं तरी पुढे जायचा प्रयत्न करत राहायला हवा, कारण तळ्यात साचलेलं पाणी तसंच राहतं. झरा छोटा असला तरीही स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो. परिस्थिती वाईट असली की माणूस नशिबाला दोष देऊन मोकळा होतो, पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही. आपण आपली तुलना कोणाशीही करतोय यावर आपलं मानसिक समाधान अवलंबून असतं. चंद्राची तुलना चांदण्यांशी केली तर तो उठून दिसतो. सूर्यासमोर तो नेहमीच झाकळलेला असतो. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम कमी होतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचा काहीच फरक पडत नाही आपल्याला, कारण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही भगवान श्रीकृष्ण सुद्धा रणछोडदास म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील हा प्रश्नच उरत नाही. गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं. बऱ्याचदा आपला वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्या जी आपली वेळ बदलू शकेल. कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही. परिस्थितीनुसार ती बदलत जाते. माणूस तोच असतो, बदलतो तो लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. व्हायचं असेल तर एखाद्याच्या आयुष्यातलं गुलाब व्हा. स्वतःचं आयुष्य कितीही काटेरी असलं तरीही समोरच्याला आनंद देता यायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.